पुढची महत्त्वाची बातमी, पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आता उमेदवारांची देखील लगबग पाहायला मिळते। 5 मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे। रामटेक, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 मार्चपर्यंत आहे। गडकरी, राजू पारवे, रश्मी बर्वे आज अर्ज दाखल करणार आहे। सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। त्यामुळे या उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह, पदाधिकाऱ्यांसह मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्याची शक्यता आहे, कारण पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। ज्ञानेश्वर, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करण्याची देखील शक्यता आहे। 5 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची लगबग देखील पाहायला मिळते। या बातमीच्या संदर्भातले अपडेट काय आहे? नक्कीच शुभम, पहिल्या टप्प्यातील विदर्भातील 5ही लोकसभेचं आज शेवटचा दिवस जो आहे तो आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी राहणार आहे। कालच नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून असलेले उमेदवार विकास ठाकरे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला नामांकन अर्ज जो आहे तो दाखल केला आहे। एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसचे सगळे बडे नेते त्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र उपस्थित पाहायला मिळाले आणि आज नितीन गडकरी जे आहेत ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना अगोदरच आव्हान केलेलं आहे की मी कुठलीही गाडी, वाहन वगैरे तुम्हाला देणार नाही, स्वमर्जीने, स्वखर्चाने तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। त्यामुळे त्यांच्या नामांकन दाखल करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांची किती गर्दी जमतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सोबतच महायुतीचे रामटेकचे नुकतंच काँग्रेसचा राजीनामा देत शिंदे गटाचा हात पकडलेले राजू पारवे हे देखील आज आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांचं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत असतील, हे देखील आज या ठिकाणी नागपूरमध्ये हजेरी लावणार आहे। त्यामुळे नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या दोघांचंही एकत्र नामांकन अर्ज दाखल केला जाणार आहे। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज महायुतीचं या ठिकाणी नागपूरमध्ये पाहायला मिळेल आणि सोबतच आज भंडारा आणि गोंदिया लोकसभेसाठी देखील राजू पटोळे असतील, सुनील मेंढे असतील आणि प्रशांत पटोळे असतील हे आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि गडचिरोली येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉक्टर नामदेव किरसान हे आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि त्याचबरोबर विदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि लढत मानल्या जाणारी चंद्रपूर लोकसभेसाठी आज प्रतिभा धानोरकर हे देखील आपलं नामांकन अर्ज जे आहे ते दाखल करणार आहे। एकूणच पाहिलं तर चित्र स्पष्ट आहे, आज नामांकन अर्ज दाखल केला जाईल। 30 तारखेला नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहणार आहे आणि सोबतच रामटेकचे काँग्रेसचे जे उमेदवार आहे रश्मी बर्वे ह्या देखील आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार। एकूणच पाहिलं तर रश्मी बर्वे यांना नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी अनेक अडचणीला सामोरे जावं लागलं। त्यांच्या जात प्रमाणपत्रावरनं अनेक वाद जे आहे ते पुढे आले होते। त्यामुळे काँग्रेसकडून जे आहे ते रश्मी बर्वे यांचं नाव कट होऊ नये म्हणून एक दुसरं देखील या ठिकाणी उमेदवारांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता जी ती वर्तवली जात आहे। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।